हाय ऑल, वेलकम टू इना आणि फॅमिली व्लॉग. सो आम्हाला पुणेला तातडीने जावं लागत आहे. त्यासाठी इनाची मी पॅकिंग करत होती. तर म्हटलं चला यावर एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवायला पाहिजे. कारण की मी पण असे खूप व्हिडिओ शोधत असते, की लहान बाळांसाठी आपण काय घेऊन जायला पाहिजे आणि काय नाही. आणि मी तर दरवेळी ट्रिपवर जात असताना हा सगळा पसारा ॲक्चुअली त्याच्याच रिलेटेड आहे. सो मी पण जेव्हा ट्रिपला जात असते, तर नेहमी माझी लिस्ट बनत असते. सो म्हटलं की चला यावेळी आपण सर्वांची हेल्प पण करायला पाहिजे. सो मी हिनासाठी काय-काय पॅक करत आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आमचा 4 दिवसांचा ट्रिप आहे. त्याकरिता तिचे ऑलमोस्ट 10 ड्रेसेस आणि काही पॅन्ट्स घेतले यामध्ये. आणि त्यानंतर सध्या ती शूज यूज करत असते. सो शूज आणि सॉक्सची पेअर ती वापरत असते. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट डायपर्स. तुम्हाला जेवढे वाटतात तेवढे तुम्ही आपल्या बाळासाठी घेऊ शकता. मी पण यापेक्षा भरपूर घेणार आहे. आणि त्यानंतर वाईप्स आणि रॅश क्रीम जे महत्त्वाची असते. त्यानंतर सकाळी टॉयलेटरीजमध्ये तिच्याकरता टॉवेल पॅक करा. नंतर पॉटी सीट हे खूप यूजफुल आहे, मला खूपच जास्त यूजफुल आहे. त्यानंतर तिची सोप कपडे धुण्याकरता आणि ही सोप तिची अंघोळीसाठी. आणि आत्ता ती ब्रश करायला शिकलेली आहे. सो हे ब्रश आणि पेस्ट मी तिच्याकरता घेतलं आहे या ट्रिपमध्ये. या आधीच्या ट्रिपमध्ये ती ब्रश नव्हती करत, सो मी ब्रश नाही घेतला कधीच, पण यावेळी घेतलेलं आहे. त्यानंतर अंघोळ झाल्यावर मॉइश्चरायझर आणि तिचं बॉडी लोशन. आणि आता बाहेर चाललो आहे आपण, त्याकरिता सनस्क्रीन. आमच्या इनाला सगळे झाकणं काढून फेकायला आवडतात, सो याचं झाकण गायब झालेलं आहे. त्यानंतर तिच्या छोट्या काही क्लिप्स आणि बेल्ट्स वगैरे घेतलेले आहेत. जेव्हा आम्ही श्रीलंका गेलो होतो तेव्हा मी डॉक्टरकडून विचारून भरपूर औषधे घेऊन गेलो होतो, कारण दुसरी कंट्री होती, आपल्याला काही माहिती नाही राहत त्याबद्दल. पण आता बिईंग इन इंडिया आणि महाराष्ट्रामध्येच असल्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे. सो त्यामुळे मी जास्त काही तिच्याकरता मेडिसिन्स घेत नाही आहे. फक्त एक थर्मोमीटर आणि त्याच्यानंतर एक पॅरासिटामॉल घेतलेली आहे. आणि प्लीज तुम्ही म्हणजे जे मला डॉक्टरनी सांगितलं आहे की एकदा बॉटल ओपन केल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये ती बॉटल संपवा किंवा त्यानंतर यूज नका करू. सो त्यामुळे ही पॅरासिटामॉल म्हणजे जी अनयूज्ड आहे तीच मी घरी होती ती घेतलेली आहे. आणि ज्या आधीच्या आहेत त्या मी टाकून दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर हे थंडी लागली तर रोल ऑन आहे, इट इज यूजफुल, हे छान असतं, मी यूज करत असते नेहमी. त्याच्यानंतर हे नेझल, जर सर्दी वगैरे झाली असली तर डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे. सो हे मी सध्या स्वतःसोबत घेऊन चाललेली आहे. त्यानंतर हे आहे हँडवॉश, सॅनिटायझर तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये काही नाही, पाण्याची गरज नसते, जस्ट एक पंप करायचा आणि हात क्लीन करून घ्यायचे. आपले बाळ इकडे तिकडे हात लावत असतात, सो त्यावेळी हे भरपूर यूजमध्ये येतं. आणि अगेन याचं पण झाकण इनाने काढून फेकलं आहे, त्यामुळे सध्या ते असंच आहे. त्याच्यानंतर मी आपले डायपर्स यूज झाल्यानंतर डायपर टाकण्यासाठी डायरेक्ट कसं टाकायचं ना, सो त्याकरता मी हे घेतलेलं आहे प्लास्टिक रॅप तुम्ही म्हणू शकता. सो याच्यामध्ये जस्ट हे काढायचं एक आणि त्यामध्ये यूज केलेलं डायपर पॅक करायचं आणि नंतर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. सो एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलेलं आहे. आणि ही आहे इनाची डायपर बॅग. डायपर बॅगमध्ये काय काय भरायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते, पण त्याआधी मी सध्या काय काय घेते ते आपण बघून घेऊया. सो त्यानंतर हे टिश्यू पेपर आहे. फिरताना आपल्याला कुठे जर लागलं त्याकरता एक टिश्यू पेपर बॅगमध्येच ठेवायचा, डायपर बॅगमध्ये ठेवायचा. मी डायपर बॅगची लिस्ट थोड्या वेळानंतर सांगते. त्यानंतर जस्ट गॉगल तिच्या फिरण्याकरता. पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे अम्ब्रेला. नंतर हॅट, वी डोंट नो की कधी ऊन येईल कधी पाऊस येईल, त्यामुळे तिची छोटीशी कॅप हॅट तुम्ही म्हणू शकता. आणि तेच आपल्याला माहिती नाही की कधी गरमी होईल, त्याकरता मी हे नेहमी सोबत ठेवत असते. ही बॅटरी आहे, पॉवर बँक. आणि त्याच्यानंतर हे एक छोटासा फॅन डीमार्टमधून घेतलेला, तर मी नेहमी हे ट्रिपमध्ये कॅरी करत असते माझ्यासोबत. त्यानंतर जेवणाच्या याच्यामध्ये बघूया. सो मी येण्यासाठी एक बॉटल नेहमी ठेवत असते सोबत. त्यानंतर हा मी मिशोवरून मागवलेला हा चाकू आहे, जो एका बाजूने पिलर आहे आणि एका बाजूने चाकूचं काम करतो. एसेन्शियल्समध्ये कोम. आणि ना मला बेल्ट वगैरे लावू देत नाही मोस्टली, सो तिला छोटी घालून देण्यासाठी छोटे छोटे रबर बँड्स आणि एक बोरोप्लस मी नेहमी सोबत ठेवत असते. या आधीच्या ट्रिपमध्ये जेव्हा मी नागपूरला गेली होती तेव्हा मी हा
पिलर किंवा चाकू जो आहे तो चुकीने डायपर बॅगमध्येच ठेवलेला होता आणि नंतर त्यांनी तो पकडला. सो हा मी परत मिशोवरून मागवलेला आहे. सो तुम्ही ही चूक करू नका जर तुम्ही फ्लाईटने ट्रॅव्हल करत असाल तर. आणि त्याच्यानंतर बीब्स आहे तिच्याकरता आणि एक बाऊल घेतलेला आहे आणि एक स्पून. सो हे सध्या एवढं आहे. आणि खाण्यामध्ये मी अजून तिच्याकरता काय काय घेते ते आपण पुढे बघूया. हा घरगुती ट्रिप असल्यामुळे मी जास्त काही सामान घेऊन जात नाही आहे. नाहीतर मग श्रीलंकाचा ट्रिप आमचा 10 दिवसाचा असल्यामुळे तेव्हा मी भरपूर काही घेऊन गेली होती. आणि हा मित्राच्या घरी असल्यामुळे त्यांच्याकडे आम्हाला सगळं काही ऑलमोस्ट मिळून जाईल. पण तरी आपल्या बाळाला जे आवडतं ते सगळीकडे अवेलेबल असेल नसेल आणि वेळ लागण्यापेक्षा जर आपल्या घरी आहे तर मग का नको, म्हणून मी काही सामान घेऊन जाते. सो हे गूळ आहे डेट आणि त्याच्यानंतर हे ओट्स पावडर जे घरी अवेलेबल आहे. मी फक्त 1 या 2 टाईम बनेल बस इतकंच घेऊन जाते. नंतर हे मी आधी मागून ठेवले होते इनायासाठी. सो ट्रॅव्हलिंगमध्ये तिला तसं हे आवडत नाही, पण जर मुलांना काय हवं असतं, काय आवडेल काय काही माहीत नाही पडत आपल्याला. सो त्याकरता मी हे एक्स्ट्राचं मागून ठेवलं होतं तर घेऊन जाते सोबत घरी असल्यामुळे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स, तिला काजू आणि हे किशमिश आवडतात तर एक ट्रॅव्हलिंगसाठी असायला पाहिजे म्हणून घेऊन जाते. आणि नंतर मखाणे घरी अवेलेबल होते, इनाला आवडतात सो त्यामुळे. त्याच्यानंतर मी हे कुकीज, रागी आणि ओट्स पावडर्सचे कुकीज आहे, मी घरी बनवले होते. इनाला हे आवडतात आणि त्याकरता मी म्हटलं चला बनवून घ्यावं, ट्रॅव्हलिंगसाठी पण कामात येतं आणि तिकडे पण त्यांच्या घरी इनाला आवडले तर तिथे ती खाऊ शकेल. सो हे त्याकरता घेतले. त्याच्यानंतर हे मी रागीचे लड्डू बनवले होते इनासाठी, कालच बनवलेत. सो हे सुद्धा मी घेऊन चालली आहे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये पण कामात येईल. त्यानंतर हे आहे पोहा क्रॅकर्स, तर हे सुद्धा मी घरी बनवले होते, म्हटलं इनाला आवडतात सो त्याच्यामुळे हे मी ट्रॅव्हलिंगसाठी पण घेऊन चालली आहे. आणि नंतर हे टिकतात तर त्याच्यामुळे तसं तर याला फ्रीजमध्येच ठेवत असते मी तिथे गेल्यावर पण त्यांच्या घरी फ्रीजमध्येच नेऊन ठेवणार आहे. पण थोडा वेळ ट्रॅव्हलिंगसाठी बाहेर असले तरी काही फरक नाही पडणार. सो इनासाठी हे मी घेऊन जाते आहे. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असल्यास मला सांगाल. ॲक्च्युली मी पण तुमच्यासारखीच एक नॉर्मल आई आहे, तर मी पण यूट्यूबवरून पाहूनच रेसिपी बनवल्या आहेत. पण यूट्यूबवर इतक्या रेसिपीज अवेलेबल असतात की एक्झॅक्टली कोणती काम करेल आणि कोणती नाही हे आपल्याला कळत नाही. सो त्याकरिता मी काही स्पेसिफिक रेसिपी ज्यांचे पाहिले आहे, वेगवेगळे चॅनल्स आहेत त्याच्यावर पाहून मी बनवले आहेत. सो मी त्यांच्या चॅनलची पण लिंक तुम्हाला देऊन देईल आणि जर तुम्हाला मी कसं बनवलं ते पाहायचं असेल तर मी ते सुद्धा व्हिडिओ बनवून लिंक शेअर करू. सो आता आपण डायपर बॅग पॅक करूया. ही डायपर बॅग मी ॲमेझॉनवरून मागवली होती, इनाच्या जन्माच्या आधीच मागवून ठेवली होती आणि लिटरली खूप युजफुल आहे. खूपच जास्त मला आतापर्यंत तिचा यूज झाला आहे. मी ऑलमोस्ट प्रत्येक ट्रिपमध्ये छोटा मोठा हे घेऊन जात असते. सो आता आपण डायपर बॅग पॅक करूया. सो डायपर बॅगमध्ये 1-2 एक्स्ट्रा ड्रेसेस ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर डायपर्स, ऑफकोर्स डायपर्स बॅग आहे तर. त्याच्यानंतर काय म्हणते की डायपरला फेकण्यासाठी मगाशी जे सांगितलं होतं तसं एक प्लास्टिक ते त्यालाच लावून ठेवलेलं आहे, तर हे हेल्पफुल होऊन जातं. त्याच्यानंतर वाईप्स, हे टिश्यू पेपर, त्याच्यानंतर हा पॉवर बँक आणि जे मी सांगितलेलं होतं फॅन, हे सुद्धा डायपर बॅगमध्येच ठेवायचं. आणि चेक-इनच्या एअरपोर्टमध्ये आपल्याला चेक-इनच्या वेळी हे सबमिट करायचं असतं, सो हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर तिच्या मेडिसिन्स मोस्टली ट्राय करा की मेडिसिनसुद्धा याच्यामध्येच ठेवायच्या, ॲटलिस्ट ज्या इसेन्शियल्स आहेत त्या तरी ठेवायच्या. त्याच्यानंतर सॅनिटायझर आणि उद्या सकाळी उतरल्यावर किंवा इना जर जागी असली एअरपोर्टवर, रात्रीची फ्लाईट आहे ॲक्च्युअली, सो त्याच्यामुळे सकाळी इना उठल्यावर जर ऊन असेल तर हे तिच्या कामात येईल. आणि एक पॉटी सीट ही सुद्धा मी सोबत ठेवत असते बॅकपॅकमध्येच, कारण की कधी आपल्याला काम पडेल काही माहिती नाही. त्याच्यानंतर मी एक वेगळं बॅग घेऊन जात असते ॲक्च्युली तिचं खाऊ घेऊन. मोस्टली मी आतापर्यंत जेव्हाही ट्रॅव्हल केलं आहे तर एक वेगळंच बॅगमध्ये तिचं खाऊ ठेवत असते. सो हे आहे पाणीची बॉटल तिच्यासाठी. त्यांच्याजवळ बीब, ह्या बीबचा आणि मगाशी जे मी तुम्हाला बाऊल दाखवलं त्यासोबत एक प्लेट, म्हणजे याचा एक पूर्ण सेट मी ॲमेझॉनवरून मागवला होता आणि इट्स रिअली हेल्पफुल. म्हणजे हे जस्ट वाईप करायचं आणि झालं, धुवायची गरज नाही काही नाही, त्याच्यासाठी हे खूप हेल्पफुल होतं. सो तिच्यासाठी मी ट्रॅव्हलिंगमध्ये मी ड्रायफ्रूट्स ठेवते हे जे मी बेबी फूड मागवलं होतं ते. आणि नंतर हे डेट बाईट्स
इना कधी कधी खाते, कधी नाही खात, पण ठीक आहे, लहान बाळांना काय हवं असतं काही नाही आपण काही सांगू शकत नाही, त्याच्यामुळे हे ठेवत असते मी. आणि मखाणे तिला आवडतात, ते मी ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे मगाशी मी होममेड फूड तुम्हाला दाखवलं होतं ते सुद्धा मी सोबतच ठेवत आहे. जरी रात्रीची फ्लाईट असली तरी जर थोडी क्रँकी झाली किंवा भूक लागली तर हे इझी होऊन जातं. सो हे सगळं आपण आपल्या डायपर बॅग आणि फूड हे 2 बॅग्स आपल्यासोबत ठेवायच्या. नंतर बाकीचं सामान जे होतं जे मी मगाशी दाखवलं होतं ते तुम्ही लगेज बॅगमध्ये जरी दिलं तरी चालून जाईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला काहीही माहिती हवी असल्यास तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल. थँक्यू सो मच. आणि अशाच व्हिडिओसाठी इना आणि फॅमिलीला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.